ठळक बातम्या. महाडच्या क्रांतीभूमीवर विविध संघटनांचा एल्गार. अनुस्कुरा घाटात पर्यावरण संवर्धनाचा संदेश. जानवळे येथील लिटिल चॅम्प्स स्कूलची आषाढी एकादशी. मुरुड मजगावमध्ये दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर. साईट्रस विद्यालयात रंगला भक्तीचा मळा. आणि कर्दे बीच परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण. निषेध असो आरक्षण उपवर्गीकरणाचा निषेध असो मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरणाचा निषेध असो. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती महाड, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफसह विविध सामाजिक धार्मिक संघटना, विद्यार्थी आणि महिला वर्गाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आरक्षण हा अनेक पिढ्यांच्या संघर्षातून मिळालेला घटनात्मक अधिकार असून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. महाडच्या क्रांतीभूमीतून सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शासनाने अनंत बदर समिती स्थापन करून त्यांनी त्यांचा अहवाल शासनाला दिला, परंतु तो ओपन केला गेला नसताना देखील मुख्य सचिव, समाज कल्याण खात्याचे जे मुख्य सचिव यांची एक समिती स्थापन केली आणि त्या समिती मार्फत त्यांनी त्या अहवालावर तक्रारी मागणीचं प्रयोजन केलं. परंतु तक्रारी मागवताना देखील त्यांनी तारीख कुठली दिली तर 11 एप्रिल दिली. आणि या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात 14 एप्रिलला असते, जगभरात असते. याची कल्पना असताना देखील त्यांनी ती तारीख नेमली आणि जेणेकरून जास्तीत जास्त त्याच्यावर तक्रारी येऊ नयेत हा त्याचा मागचा उद्देश होता. आणि म्हणून 13% मध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामध्ये 13% मध्ये 59 जाती आहेत आणि एका विशिष्ट जातीने त्याची मागणी वेगळी पद्धत आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण मागणी केली होती. पण तरी देखील जर त्यांच्यामध्ये आमच्या 59 जातीमध्ये जर फूट निर्माण केली तर शासनाचं जे जोडोतोड जे धोरण आहे ते सक्सेस होईल. त्याच्यानुसार कोणतीही कार्यवाही करू नये आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू नये अशी आमची मूळची भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनुस्कुरा घाट व अनुस्कुरा हायस्कूल परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. उपक्रमाचा शुभारंभ तळवडे गावचे 98 वर्षीय सुपुत्र व माजी शिक्षक सखाराम साळवी यांच्या हस्ते आंब्याच्या रोपाची लागवड करून करण्यात आला. अनुस्कुरा घाटात भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या वड, पिंपळ, आंबा, काजू यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. खरं तर राजापूर लांजा नागरिक संघ, तालुका नागरिक संघ यांचं काम अतिशय स्तुत्य आहे आणि सामाजिक आहे. ते कुठलाही स्वार्थ नसतो आणि निस्वार्थ असल्यामुळे मी जोडल्या गेलो आहे. आणि हिरवगार जे कोकण आहे, खरं तर आपल्या घरात जो देवारा असतो तिथे आपण उदबत्ती लावतो, पण जो माणूस झाडाला रोज पाणी टाकतो ना तो खरं ईश्वर भक्त असं मी समजेल. आता आम्ही लहानपणी गाडगे महाराजांचा खराटा घेऊन जो विदर्भात जायचो तो फक्त कोकणात येतोय, पण इथे अस्वच्छता नाही, सगळी हिरवळ आहे, त्यामुळे खराट्याला पण फार काम नाही आहे. असंच कोकण हिरवागार राहो, इथली माणसं हिरवीगार आहेच आणि ते अधिक हो अशी माझी शुभेच्छा देतो. गुहागर तालुक्यातील जानवळे येथील लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेली पारंपरिक वारी उत्साहात पार पडली. शाळेच्या 14व्या वर्षानिमित्त आयोजित या वारीची सुरुवात जानवळे फाटा येथून सुरू झाली
आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलमय झालेल्या वातावरणात लिटिल चॅम्प स्कूलच्या चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लहानग्या विद्यार्थ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरीसी जाता मिळे सर्व सुख. अशा सुमधुर सुश्राव्य बहारदार भजनाच्या तालावर आषाढी एकादशीच्या दिवशी मुरुड तालुक्यातील मजगावमध्ये बापदेवपाडा प्रासादिक भजन मंडळातर्फे आगरी समाज विठ्ठल मंदिर, बाजारपेठेतील गणपती मंदिर व कुंभारवाड्यातील संत गोरोबा काका मंदिरात विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला. मजगावमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने आगरी समाज बापदेवपाडा प्रासादिक भजन मंडळातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दिवशी कोळी समाज खारदोळकुले येथील आगरी समाज विठ्ठल मंदिरामध्ये, बाजारपेठेतील गणपती मंदिरात आणि कुंभारवाड्यातील संत गोरोबा काका मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विठू नामाच्या गजरात टाउनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी JNPचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यामध्ये सयाजीराव साळुंखे, मॅनेजर इस्टेट JNPA, प्रवीण पाटील, लेबर वेलफेअर ऑफिसर JNPA आणि संदीप घरत, मॅनेजर JNPA यांनी सक्रिय सहभाग घेतला. निसर्ग संपत्तीने नटलेल्या आणि स्वच्छ समुद्रकिनारे अशी ओळख असणाऱ्या दापोलीतील कर्दे बीच हा पर्यटकांना भुरळ घालणारा आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या बीचवर हजेरी लावतात. पर्यटनदृष्ट्या विकसित होणारे हे समुद्रकिनारे या कर्दे बीच जवळच लाडघर बीच हा ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळालेला बीच आहे. सध्या कर्दे बीच या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॉटल्स आणि इतर घनकचरा किनाऱ्यावर पसरल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे येणारा पर्यटक हा नाखुश होत आहे. या किनाऱ्याची स्वच्छता व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.